या व्हिडिओमधील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध स्रोत, संशोधन आणि स्थानिक लोकांकडून सांगितलेल्या कथांवर आधारित आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही, तसेच कोणाच्याही अंधश्रद्धेला पाठिंबा देण्याचा उद्देश नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी तयार करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील दिवा शहराच्या पूर्वेकडे आणि दातिवली आगासांच्या जवळच्या भागात एक घर आहे, जिथून संध्याकाळनंतर जाणं येणं लोक जवळजवळ टाळतात. स्थानिक लोक त्याला फक्त ते घर म्हणून ओळखतात. हा बंगलो 20 वर्षांहून अधिक काळापासून विरान पडला आहे आणि स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की तो हॉन्टेड आहे. काय आहे या घराची स्टोरी जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमध्ये. पण त्याआधी जर तुम्हाला हॉरर, मिस्टिरियस आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघायला आवडत असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण असेच व्हिडिओ मी नेहमी घेऊन येत असतो. आणि चला वेळ न घालवता जाणून घेऊ या हॉन्टेड हाऊसची पूर्ण स्टोरी. पूर्वी हे घर पाटील कुटुंबाचे होते असे सांगितले जाते. आई वडील आणि 2 मुलं ते 1990च्या दशकात येथे राहायला आले होते, जेव्हा परिसर अजून शांत आणि कमी विकसित होता. सुरुवातीचे काही वर्ष घरात सर्व काही सामान्य होतं. संध्याकाळी खिडक्यांमध्ये दिवे लागायचे, अंगणात मुलांचा आवाज, शेजारी भेटायला येत असे. मग एक दिवस अचानक काहीतरी बदललं. जुलै महिन्यातील एका सकाळी शेजाऱ्यांनी पाहिलं की घराचा मुख्य दरवाजा उघडा आहे आणि आतल्या दिव्यांवर अजून प्रकाश आहे. त्यांनी दरवाजा ठोकला, पण काहीच उत्तर नाही. खिडक्यातून पाहिलं तर कोणीच नाही. घरातले सर्व सामान तसेच, कार, कपडे, जेवणाची भांडी, सर्व काही तसंच. पण पाटील कुटुंब पूर्णपणे गायब झालेले. पोलिसांनी येऊन घर तपासलं, सगळं सामान तसंच, परंतु कुटुंबाचा कोणताही संकेत नाही, ना कोणता पुरावा भेटला. आणि असंच काही काळाने हे प्रकरण बंद झालं. यानंतरच लोकांनी घराबद्दल विचित्र गोष्टी पाहायला सुरुवात केली. काहींनी सांगितलं की रात्री 2 वाजता जुने मराठी गाणं ऐकू येतं, जणू एखादी आई आपल्या मुलाला शांत करत आहे. काहींना खिडक्यांमागे सावल्या दिसत होत्या. रस्त्यावरून जाणारे लोक सांगायचे की असे वाटते जणू कोणी घरामधून बघत आहे. काही जॉगर्सने सांगितलं की तिकडून जाताना त्यांची फिटनेस वॉच अचानक जोरात धडकायला लागते. एकदा काही मित्र रस्त्यावरून जात होते. एकाने मोबाईलचा फ्लॅशलाईट वरच्या मजल्यावर वळवला. काही सेकंदासाठी त्यांना दिसलं एक स्त्री खिडकीजवळ उभी आहे. फोटो काढण्याआधी ती सावली अचानक गायब झाली. व्हिडिओमध्ये फक्त अंधार आणि धुळीचे कण. शेजारी म्हणतात की कधी कधी रस्त्यावरील कुत्रे अचानक जोरात भुंकू लागतात. घराकडे बघतात, जणू आत काही दिसत आहे. कधी कधी त्यांना घरातून काहीतरी पडल्यासारखा आवाज येतो, पण अनेकदा जेव्हा खिडक्यांमधून त्यांनी बघितलं तेव्हा फक्त अंधार आणि एकदम शांती. नंतर दिवसातही अशा घटना वाढल्या. मध्यरात्री घराच्या जिन्यावर पावलांचे आवाज, खिडकीत सावली, अचानक दरवाजा आपटल्यासारखा आवाज. तपास केल्यावर घर नेहमीच रिकामं. काहींना घरातील हवा खूप थंड वाटली, जणू काहीतरी विचित्र आहे. एकदा काही जिज्ञासू लोकांनी दिवसाच्या वेळी घरात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. दरवाजा उघडला. आत फक्त धूळ, जुनं फर्निचर आणि कोळ्यांची जाळी. सगळं सामान्य दिसलं. वरच्या मजल्यावर एका खोलीचा दरवाजा आतून बंद होता. घर रिकामं असूनही दरवाजा आतून बंद कसा असू शकतो, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आला. दरवाजा हलत नव्हता. अचानक घरात हलक्या पावलांचा आणि कुजबुजण्याचा आवाज आला. आवाज वरच्या खोलीतून येत होता, पण तिथे कोणी नव्हतं. काही सेकंद शांतता, मग वरच्या कॉरिडॉरमध्ये चालल्यासारखे आवाज. धुळीवर हलकी पावलं, 1, 2, 3 आणि सगळं पुन्हा शांत. लोकांच्या अंगावर काटा आला. ते लगेच घरातून बाहेर पडले. बाहेर आल्यावर सर्वांनी सांगितलं त्या घरात काहीतरी आहे जे दिसत नाही पण उपस्थित आहे. त्या घटनेनंतर लोक त्या घराजवळ जाणं टाळू लागले.
दिवसाच्या वेळी लोक पटकन निघून जातात, पण रात्री रस्ता पूर्णपणे ओस पडतो. काही वर्षांनी शहर बदललं, इमारती वाढल्या, नवीन लोक राहायला आले. घर अजून तसंच उभं आहे. भिंतींवर शेवा, तुटलेल्या खिडक्या, बाहेरून लॉक केलेला दरवाजा. कधी कधी रात्री उशिरा जाणारे लोक सांगतात की वरच्या खिडकीत काही सावली उभी दिसते, काही सेकंद आणि मग नंतर गायब होते. अनेकांनी याला अफवा म्हटलं, काहींनी कल्पना. लोक सांगतात की मध्यरात्रीनंतर त्या घरातून हलक्या पावलांचे आवाज आजही ऐकू येतात, जणू कोणी अजूनही तिथे फिरत आहे. सर्वात विचित्र गोष्ट, दरवाजा आजही बाहेरून लॉक आहे. तर प्रश्न असा उरतो, जर घर रिकामं असेल तर रात्री आत कोण चालतं? आणि खिडकीत ती उभी दिसणारी सावली कोणाची आहे? कदाचित योगायोग, कदाचित लोकांची कल्पना, किंवा कदाचित त्या घरात अजूनही कोणी आहे ज्याने ते घर कधीच सोडलं नाही. मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? तुमच्याकडेही कोणता विषय किंवा स्टोरी असेल तर तुम्ही खाली कमेंट करून जरूर सांगू शकता, किंवा चॅनलच्या प्रोफाईलमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट ईमेल भेटेल, त्यावरही तुम्ही शेअर करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढेच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन विषयासोबत. आत्तासाठी नमस्कार.